नमस्कार मंडळी, संस्कृतीचा वारसा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण तमिळनाडूतली एक स्पेशालिटी बघणार आहोत। तिकडे बीटाचा एक असा हेल्दी प्रकार बनवला जातो जो अगदी साधा सोपा आहे, पण बीटाचे फायदे मी काही तुम्हाला वेगळे सांगायला नको, तर पटकन वेळ न घालवता आपण ती रेसिपी पाहून घेऊयात। तर याच्यासाठी काय करायचं, आपल्या घरात जितके माणसं आहेत किंवा जितक्या प्रमाणात आपल्याला भाजी लागणार आहे तेवढ्या प्रमाणात हे बीट घ्यायचे। तर मी इथे 2 बीटांचे ही भाजी बनवणार आहे। याच्यासाठी बीटाची साल काढून घ्यायची, ते बारीक असे चिरून घ्यायचे। आपण काकडी वगैरे जसं कोचतो तसं कोचून घेतले तरीही उत्तम, पण हे थोडेसे हार्ड असतात त्यामुळे पटकन कोचले जात नाहीत, त्यामुळे हे चिरणच योग्य राहील। बीटमधून कट करायचं आणि आपण नेहमी कांदा जसा चिरतो तसं ते चिरून घ्यायचं। जितकं बारीक शक्य आहे तितकं बारीक चिरायचं, म्हणजे शिजायला वेळ लागत नाही। आता काय करायचं, तेल छान गरम करून घ्यायचं। नेहमीसारखी आपण ह्याला फोडणी घालणार आहोत। याच्यात आपल्याला वापरायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता, त्याचबरोबर हिरवी मिरची, लसूण आणि चिरलेलं बीट। फोडणी करायची, मस्त अशी मोहरी आणि जिरे तडतडून द्यायचे। ते तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हिंग घालायचा, त्यानंतर कढीपत्ता आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली मिरची हे घालायचं, कांदा घालायचा, ते छान परतून घ्यायचं। अगदी ब्राउनिश होईपर्यंत परतायची गरज नाही, थोडंसं परतून घेतलं की जे आपण बीट बारीक चिरून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं। ते सगळं एकसारखं करायचं, त्याच्यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचं आणि हे छान एकसारखं करून ह्याला एक 5 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची। म्हणजे या मिठाच्या पाण्यामध्येच बऱ्यापैकी हे बीट छान शिजलं जातं। तसं तर आपण कोशिंबीर करताना बीट शिजवत नाही, पण आता आपण भाजी बनवतो आहेत ज्याला म्हटलं जातं बीटरूट पोरियल। ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं बीट मऊसर शिजवून घ्यायचं आहे। मीठ घालून आपण एक वाफ काढल्यानंतर त्याच्यामध्ये आपण घालायची आहे तिखट पूड, आणि जर ओल्या नारळाचा चव असेल, खोवलेला ओला नारळ असेल तर अतिशय उत्तम। जर नसेल तर याच्याऐवजी तुम्ही 2 ऑप्शन वापरू शकता, थोडंसं तिळाचं कूट किंवा शेंगदाण्याचं कूट, हे ऑप्शनल आहे। पण जितकं तुम्ही त्यांच्याकडे जे पदार्थ वापरले जातात, जे जिन्नस याच्यामध्ये वापरले जातात ते वापरून कराल तितकी याची चव खूप सुंदर लागते। त्यामुळे शक्यतो नारळाचा चव वापरा, खोवलेला नारळ वापरा। ते सगळं घालून एकत्र करायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि त्याला छान अशी दमदमीत वाफ येऊन द्यायची। मस्त असं तुमचं बीटरूट पोरियल तयार आहे। अगदी चवीला छान लागतं। जे बीट म्हणलं की नाक मुरडतात ते सुद्धा अगदी आवडीने खाणार अशी बीटाची भाजी जरूर करा। कशी होते अभिप्राय कळवा। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी ऐकल्याबद्दल धन्यवाद।